आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रावण किती रडणार आहेस? अशी रडत राहिलीस ना तर आई बाबांना सगळं कळेल. श्राव शांत हो प्लीज. इकडे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. मग आता शांत हो. आई बाबांना काही कळता कामा नये. आपण सगळं ठीक करू, पण आधी तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल. डोळे पुस बरं. ठीक आहेस? ठीक आहेस? आई बाबा, तुम्ही प्लीज सांगाल का हे सगळं काय झालंय? कोणी केलंय हे सगळं? अगं मरू दे ते सगळं. आधी सांग, ते यशोधरा सरनाईकशी तुमचा काय संबंध आहे? यशोधरा सरनाईक? हो, यशोधरा सरनाईक. बाबा, आमचा काय संबंध त्यांच्याशी? आम्ही नाही ओळखत त्यांना. अच्छा, ओळखत नाही? मग पुन्हा तुम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसात गेलात तर ह्याच्यापेक्षाही वाईट परिणाम होतील अशी धमकी त्यांनी आम्हाला का दिली? काय केलंय तुम्ही? आई अगं, आम्ही काही केलं नाहीये. आम्हाला नाही माहित खरंच त्यांनी अशी का धमकी दिली. शपथ. अगं तुम्हाला माहित नाही तर कोणाला माहिती असणार? हा, एवढी प्रतिष्ठित बाई, एवढी मोठी उद्योजिका, ती आपल्यासारख्या सामान्य माणसांना का त्रास देईल? अगं बोल ना. पण बाबा खरंच मी बस ताई, बस. माझ्या चुकांवर अजून पांघरून नको घालू. बघतेस ना हे सगळं काय केलंय? तू बघते ना हे सगळं माझ्यामुळे झालंय.
ही घराची आणि आई बाबांची अवस्था बघतेस ना तू. श्रावू अगं नाही नाही ताई, तू 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 आता मला अडवू नकोस. अगं किती मारलंय आई बाबांना. इतका वाईट कोणी कसं असू शकतं. मी तर फक्त प्रेम केलं होतं ना, तर त्याची इतकी मोठी शिक्षा का. अगं श्राऊ काय बोलतीयस हे? प्रेम? अगं आराध्या काय बोलते ही? काय लपवलं तुम्ही आमच्यापासून? अगं आत्ता तरी खरं सांगा. आणि आई तुला काय लागलंय हे? अगं तुम्हालाही मारलं का त्यांनी? अगं मला सांगा तरी. आई मी सांगते, यशोधरा मॅडमशी आमचा काय संबंध आहे, मी सांगते. अगं श्रावू आपण हे सगळं नंतर बोलू. आराध्या थांब, एक शब्दही बोलू नकोस. श्रावणी तू बोल, सगळं खरं खरं सांग. तुझा आणि यशोधरा सरनाईकचा काय संबंध आहे? बाबा तो अक्षय आहे ना, यशोधरा मॅडमचा मोठा मुलगा, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं होतं. घरच्यांशी ओळख करून देण्यासाठी त्याने यशोधरा मॅडमच्या बर्थडे पार्टीला मला इन्व्हाइट केलं. मी गेले होते तिथे. पण मला जे वाटलं तसं काहीच घडलं नाही. सगळं उलटच झालं. काय नाही बोलले मला. संजय अजून फोन कसा नाही आला? मॅडम आला फोन. हॅलो, हा बोल. हे बघ, ठरलेले पैसे ठरलेल्या ठिकाणी पोचतील. हा, ठेवा फोन. हा मॅडम, काम झालं. ग्रेट, गुड जॉब संजय. अहो मनी मनी एकच ध्यास. हा संजय यशोधरा मॅडमचाच दास. संजय, आपली कृपा आहे मॅडम. हा, मी आलोच. टाउन मार्केट गर्ल्स, आमच्या घराचा उंबरठा आमच्या परमिशन शिवाय ओलांडलात तुम्ही.